कधी विचार केला आहे का की ओम म्हटल्याने एवढं शांत का वाटतं? कारण ओम हा एक शब्द नाही आहे, तर तो 3 शक्तिशाली ध्वनींचा संगम आहे. आ, ओ आणि म. आ म्हणजे शरीर. आ म्हटल्याने आपल्या शरीरात एक ऊर्जा निर्माण होते. जेव्हा आपण आ म्हणतो तेव्हा आपल्या नाभी केंद्रापासनं कंपन निर्माण होतात आणि ते आपल्या शरीरात एक ऊर्जा निर्माण करतात. पूर्ण शरीरातल्या पेशींपर्यंत व्हायब्रेशन्स निर्माण होतात, कंपन निर्माण होतात. जणू आपल्या शरीरातली प्रत्येक पेशी ही स्नान करून निघते, आतून स्नान करते. दुसरा स्वर ओ. ओ म्हणजे मन. ओ उच्चारताना कंपन आपल्या घशाकडे आणि छातीकडे येतात आणि माहिती आहे, हे आपल्या मनाचं केंद्र मानलं जातं. तुम्ही म्हणाल कसं? जसं आपल्याला एखाद्या वेळेस खूप रडायला येतं तेव्हा आपला कंठ दाटून येतो ना, जेव्हा आपण इमोशनल होतो किंवा काही होतो तेव्हा आपली छाती धडधडायला लागते. म्हणून छातीला आणि घशाला आपल्या मनाचं केंद्र मानतात. ओच्या कंपनामुळे आपला तणाव, भीती, अस्वस्थता हे कमी होते आणि मन स्थिर होतं. आणि तिसरा स्वर म्हणजे म. म म्हणजे आपला आत्मा किंवा मेंदू. आपण जेव्हा म हा स्वर लावतो तेव्हा कंपन आपल्या डोक्यापर्यंत पोहोचतात. ते व्हायब्रेशन्स आपल्या डोक्यापर्यंत जातात. तुम्हाला असं वाटेल जणू काही मधमाशा आपल्या आतमध्ये गुंजराव करत आहेत, अशी भावना तुमच्या मनात येईल. पण त्याच्यानेच आपल्याला आंतरिक स्थिरता मिळेल आणि आंतरिक स्थैर्य लाभेल आणि मनाला शांत वाटेल. म चा उच्चार म्हणजे जणू काही त्रिकाल ध्यानच आहे. आता आपण बघूया मानसिक आरोग्यासाठी ओंकार का महत्त्वाचे आहे. ओंकारामुळे मन नियंत्रणात राहतं आणि मन शांत राहतं. या उच्चारामुळे मेंदूच्या लहरी शांत होतात आणि मनाला एक प्रकारची स्थिरता मिळते. यामुळे चिंता, तणाव आणि भीती कमी होण्यास मदत होते. दुसरा फायदा म्हणजे एकाग्रता वाढते. ओंकाराच्या जपाने मन एका बिंदूवर केंद्रित होते. यामुळे इतर अनावश्यक विचार कमी होतात आणि आपल्या कामात एकाग्रता वाढते. विद्यार्थ्यांसाठी आणि ज्यांना एकाग्रतेची समस्या आहे त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. तिसरं म्हणजे सकारात्मकता येते आणि आत्मविश्वास वाढतो. ओंकाराच्या स्पंदनामुळे शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. यामुळे निराशा आणि नकारात्मक विचार कमी होतात. हळूहळू आत्मविश्वास वाढतो